आणि मग त्या वाघ पाहिला तो आणि मग तू पळाली काय? हा हा हे वाघोबा की जय. तर वाघ बारस अरे तोट जळल बाबा. राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज बरेच मित्र म्हणतील का एवढा गचुडा घेऊन निघालं कुठं. तर मित्रांनो, आज आहे वाघ बारस. आता तिला कॅलेंडर भाषेमध्ये वस्तू बारस म्हणतात, पण आमच्या गावरान भागात तिला वाघ बारस म्हणतात. तर आज बऱ्याच गायकांनी वर्गावणी काढले. थोडं तांदूळ, गूळ, काही शेंगदाणं, अगरबत्ती, जेवढा साहित्य लागतं ना खिरीसाठी. तर आज गायकांची वाघ बारस होणार आहे. रानामध्ये खीर करणार आहे ती. तर एवढा साहित्याची जबाबदारी मायक आहे, एवढा मी पोस्ट करणार आहे आता तिथं. तर ही आमची एक आदिवासी संस्कृती आहे, परंपरागत चालता आलेली मित्रांनो. तर चला आता ती वाघ बारस कशी साजरी होणार आहे ना, ते आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाय भेटणार आहे. आजचा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आहे मित्रांनो. तर आता एवढा साहित्य घेऊन मी निघालो आहे तिकडं नदीला. तर तिकडं बरंचसं गायका आपल्याला भेटणार आहेत, भीमा आदा, अनेक गायका भेटणार आहेत. तर चला मित्रांनो, आजची धमाल, आजची वाघ बारस. आणि ह्या टायमाला ना मित्रांनो, काही ठिकाणी भात एकदम अशी मस्त निसून जाते ती, आणि काही ठिकाणी भाताची सवंगणी म्हणजे कापणी चालते. तर मित्रांनो, आता ह्या जंगलातून शोधित आपल्याली बऱ्याच गायकांनी शोधायची आहे. आता 4-5 गायका एकत्र येणार आहे ती, आणि जिथं पाण्याची सोय असेल ना तिथंच आता आपल्याला खीर शिजवायची आहे. सुरुवातीलाच रस्त्यानं भीमा आदा भेटला आहे, म्हणजे आमचाच ठरला आहे सगळा. अजून अनेक गायका आहे ती, पण मग आता ह्या रस्त्यानं, ज्या रस्त्यानं मी येतोय ना त्या रस्त्यानं भीमा आदाची जनावरं पण येतात इकडंच. मग त्याला सांगितलं होतं तू रस्त्यात थांब, मग तू थांबला इथं रस्त्याच्या साईडला. तुला काय आणलाय? आता याच्यात आपल्याला खीरला काय काय लागत आहे? गूळ, तांदूळ, मग सगळं आपल्याला जे आपल्या एवढ्या गायकांनी वर्गावणी काढली होती ना, हा हा त्या सगळा मायक होता ना. मग मी एवढ्या आणलाय. आणि त्या तुला पत्रवड्या सांगितलं होत्या आणल्यात ना. किती आणल्यात? असेल ती 40 या. तिच्या एवढं काय, एवढं काय काय? अरे पण होता बंडल उचलला आणि घातला पिशी मध्ये. मग काय बरं त्या, कारण थाट्यांचा म्हणजे लय रख राहते दिवार हा. आम काय करा रे. बरं चालेल. मग आता मी आहे ना अजून इकडे जातो पुढं, अजून कोण काय काय भेटत ना. मग कुठं नियोजन ठरवायचं पाहू आपण. हा बर चालेल. पण मग पाण्याच्याच ठिकाणी ठेवायला लागतील ना. पाणी स्टँड लागेल. हा मग चालेल, मी इकडे जातोय काळू खबर. हा बर तर आलाय, गाडी आलाय मग. बरं चालेल. तर चला मित्रांनो, आता भीमा होता ना आमचा, तर आधीच ठरून जायला होता. पण मग रस्त्याने भेटलं तर मग म्हणलं त्या काय काय आणलंय त्या. तर मग बाकीचा सगळा साहित्य मग आहेत, गुळे आहे, तांदूळ, बाकी मग ते नारळ आपलं, शेंगदाणे लालू म्हणलं ना मी आणतो. हा पण ते लालू भेटला पहिला आपल्याला ना. बर चालेल मग चालेल. लवकर जा. हां आणि नाही, पण तू इकडूनच ये बरं का. मी इकडून मंजूर येतो ना आता. हा इकडूनच ये. गुराचा चरती मस्त पैकी पाणी आहे तिकडं. हा चालेल मी चालतो पुढं. हा पुन्हा आता रानामध्ये एक जोरदार भेटलाय, काळू तुला काय वाटत आहे वाघ बारशीबद्दल? काय वाघ बारस आहे ना, हां त्या आदिवासींचं एक प्रतीक म्हणून नाही बा. हां हां ते जपायचं आपण. ही संस्कृती बुडाली नाही पाहिजे, कुठेतरी परंपरा चालू ठेवायची. म्हणून सर्व गायकांनी एकत्र याचा बा खीर बनवायची मस्त. हां असं द्या. अशा प्रकारे. तर मित्रांनो, आजचा वाघ बारशीचा लोकेशन आहे आपण इथं निवडलं आहे. आपण इथं समोर ह्या झाडांमध्ये. तर इकडं आता बऱ्याच गायकांचा आवाज येत आहे. काही गायक इकडून आलं ह्या जंगलामधून असं, आणि ह्या जंगलाच्या समोर गेला का इकडं थोडासा मैदान आहे, एकदम धरणाच्याच काठाला. धरण पण आपल्याला दाखवू, आणि पाण्याची सुविधा आहे. तर इथं आपण आज वाघ बारस करणार आहेत, म्हणजे खीर करणार आहेत तिथं. आणि आता आपण इथं थांबलो आहे, आपलं साहित्य उतरलं आहे. इथं एक आपण समाजसेवा करणार आहे एक छोटीशी. तर इथे ना पाणी आहे काळू, थंड पाणी आहे. तर मित्रांनो, फ्रीजवाणी काय. तर हे बा इथे ना हे कपारी, ह्या कपारीमध्ये जुनच पाणी राहत आहे मित्रांनो, फार होळीपर्यंत पाणी राहत आहे. पण आता पाणी कमी पडलं आहे थोडासा, पण मग पाणी राहत आहे. इतका थंड पाणी राहत आहे मित्रांनो, फ्रीजपेक्षाही भारी, आणि एकदम कपारीतून पाणी येत आहे. तर ह्या पाण्यानं आपली स्वच्छ करायची आहे. अनेक पक्षी, काही गायखेली पियाला पाणी ठेवत आहे. तर आज हां कपारीतून, हा कपारचं ना. तर मित्रांनो पहा, ह्या कपारीमध्ये पाणी आहे, एकदम थंड पाणी आहे. पहा या कपारीमध्ये. आणि हे आपण इथली थोडीशी उकरून काढणार आहे, म्हणजे आपल्या गायखेली काही पशुपक्षीला पाणी प्यायला इथे होईल. तर आता समोरून पण गाय खालत मारते मामा. तर ते टोप आणलं का हो? आणलं आहे ना.
तर त्यांच्या आपण कामगिरी सोपवली होती टोपा आणायचा खीर करायला. गाय कुठं आहे तुमच्या आल्यात ना सुरू पिजे का पाणी उकरून काढ ना. चला आता मार्च मग आपण आलात भीमा आता इकडं काळू पाणी उकळतोय. तर मी पण पाणी पितो मित्रांनो, थंड पाणी थोडा दे. तर मित्रांनो आता आपण इडला पाणी पिणार आहे. आता बरेच मित्र म्हणतील आता ही बिस्लरी का पिली, आणि ही बिस्लरी म्हणला का बऱ्याच जणांनी संशय असा येतोय का काय कामासाठी वापरतात. तर मित्रांनो तसा कुठलाही भाग नाही हा. ही इथं या पाणी आहे ना, आता स्टीलचा गलास तांब्या बिंब्या ठेवला तर मग त्या कोणी घेऊन जातात. त्याच्यामुळं ही बिस्लरी कापून ठेवले, ज्याला पाणी पियाचं त्या इथं पितात. चला एकदम थंडगार पाणी पिऊ आपण. एकदम थंड पाणी नैसर्गिक, फ्रीजची गरज नाही मित्रांनो. इथं पूर्ण कोरे पाणी राहत आहे. तर या पहा या कपारीमध्ये पाणी आहे, एकदम खोल कपार आहे. तर इथं गवत होता भरपूर, त्या गवत आपण सगळा उपटून साईडला टाकला आहे आणि टाकू उपटून. काय तर मित्रांनो गांधीन मासे आहेत तिथं. तर ए काढू नको 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 पळ, तरी लई गांधीन मासे आहेत बाई हे बा. तर मित्रांनो तिथं गांधीन माशाचा पोळे, तर खतरनाक कामरात आहे गांधीन माशी. चला पाणी स्वच्छ करून ठेवू. तर आता बरंचसं गायक आलं ती, आणि काही गुरा इथं पाणी आल्या त्या पा. इथं आता इथं काही गुरा पाणी पितात, अजून बाकीची गुरा लांब आहे तिकडं पुढं. चला मित्रांनो आता बिंडवर केले पाणी लगेच खूप काय फरक पडतो. खराब पाणी पाणी पूर्ण याच्यातला काढला आहे आणि अजूनही पाणी वाहत आहे. त्याच्यामुळं मग ह्या येत्या 15-20 मिनिटातच पूर्ण भरून व्हायला लागेल पूर्ण. तू कायला आलाय, तुझ्या शेळ्या गेल्या. अरे शेळ्या गेल्या पण तुम्ही सेवा करायची, मी नको करा. मला नको काय पुण्य झालं नाही का बरं पॅन्ट वर कर, पॅन्ट वर करतो नाही माखून जात आहे ना. समजा गाय त्यांची गुन्हा इकडे पाणी बरं 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 चालेल. मग त्याच्याशिवाय करायला पाहिजे ना. बरं बाप तूही बा तो बेत म्हणलं तोही हात लागला पाहिजे बा. आता भीमा आता खुदलाय कारण की एवढ्यांचे चित्र बिडे येत आहे ना. हा मग पाणी फार भीमा आता झाला का पूर्ण. हा आला उरकीत भाऊ, आता थोडं राहिलं हे पै. हा बरं आता खीर शिजली पाहिजे ना आपली. आजची मग दादा तू पिशी घेऊन होईणार. मी लगेच पैसे घेऊन जातो ना. ते आपला बाजार आहे ना, तर तुम्ही चूल बिल मांडायला का बाकीचं काय काय खाली गेलं ना. हा मग आम्ही लगेच येतो. हा काय बाकीचे उरकून घ्या, उरकून घ्या. पावसाचा ढगा निघाल्यावर पावसाचा टाइम आहे नाही का. पुन्हा इकडे जनावराचा टाइम आहे, गाय खात नाही का. चालेल आज त्याचा दिवस आज नाही काय करणार तो. काय बरं पण काय बरंच आहे, निवड घ्या आला मग. हा पण आता वाघ्याचं आपण तिथं काही चिंता नाही. चालेल चालेल. असं काय काय आणलं रे बा. ज्या लागत आहे ना आपली खीरसाठी, हा आपला गूळ काय काय असेल म्हणजे तांदूळ, हा हा आपल्या पूजासाठी अगरबत्ती नारळ येतं सगळं आणलं आपण. जातो ना तू मग. हा जाय मग वजक जड जड. हे ते समजा आणलंय ना. हा ते आणलं होतं लावलं, मग आणलंय नाही मग आता आहेत का नाही काय माहिती. चालेल, घेऊ कसं करू ना. हा त्या पत्रवळ्या तिथं हा हा जमलं तर आपली कौदरची पानं आहेत ना इकडे खाली, कौदरची पानं आणू ना. पण मग पत्रवळ्या हाताखाली घेऊ. हाताखाली ठेवू. हा असं चालेल करू. चालेल चालेल. जाय मग हा त्या लाकडं नाही तिथून. हा हा लाकडं किलो पाहू ना. हा लाकडा पाहू बरं. चालेल चालेल. चला आता सीमा आता गेला साहित्य घेऊन. आमचं चालेल पाणी उकळायचं काम. पाणी उकळून झालं आमचा. बाकीचे जनावर इकडे चरतात, बाकीचे काय तिकडे गेलं. आता ते 3 दगडांची चूल बिल मांडून आता तिथं त्या खिरीचा कार्यक्रम चालू राहील आता. तर मित्रांनो चला आता आपला पाणी पूर्ण उपसून झालं आहे. मी माझा पूर्ण झाला. भाऊ. तर आमच्या सहकार्याने आणि आम्ही त्या पूर्ण आता स्वच्छ केला आहे. ते आता हातपाय धुत होती एकदम म्हणजे अस्वच्छ पाणी होतं. त्याच्यामध्ये गाळ पण भरपूर होता. जनावरं पाणी प्यायला थोडी कानकून करायची. तर आता आपला काम होता आज आपण वाघबारसच्या निमित्तानं आमचा हा एरिया आहे ना, सुपधार एरिया, वावळ्या गाठ म्हणतात तिकडं नाही का. तर हा एरिया आमचा हा. मग चला आता तिकडे खीर होते आपली, जाऊ तिकडं आता. पाणी पितो ना बाबा, अरे घाम झाला पार. थोडा पितो. पाणी गारे आहे ना. अरे बर्फ आणि फ्रीजचं पाणी जसं काय भाऊ. आता खडक धुवून टाकल्या व्यवस्थित खडकाचा पाणी पान लावून असं घेतो ना. हा खाली गडून पाणी पण ते निवडलं थोड्या ना. ते लगेच निघाल आता. हां पान लावून घ्यायला लागला आम्ही थोडं वरून खडकाचा पाणी पान लावून आणि मग त्या बाटलीत घ्यायचा. आता ह्या पिशीत ना तो
ते लागत आहे ना मग कुठं बुवा या आड साईडला पाणी नसले काय करतो गायक्याला पाणी पाहिजे ह्याचा आपला रानातला फ्रीज नाही का हेच फ्रीज आपला पिशीत टाकून द्यायचा भाकर खाताना पुढं घुसकीस लागली. तर आता चिमादाना वाळेल लाकडा गोळा करायला सुरुवात केली. खीरला गोळा करतो काय? हा स्वयंपाक खीर शिजवा पाहिजे ना. तर लाकडाला कुठं आता जंगल तोट्याने पण वाळेल लाकडा बरं का मित्रांनो. वाळेल काढून एक वाळेल सोकाट आणलाय आणि वाळेल ना बाय किती लागत आहे त्याला आहे का नाही. आपले आता तिकडे भीमा आहे बाकीची गोळा करतोय. इकडे शेळी पाला तोडून टाकलाय हां हां त्या खातील तोड आपण तिकडं हां हां करून घेऊ स्वयंपाक. गुरा ना धुतली इकडं. गुरा गुरा चढ जाईलच. हां गुरा नाही कुठं जाणार. चाल त्यांची गुरा गुरा मार्च माझी त्यांची इथे हा आहेत का. हा चला आता इकडं चुलबिल केले का तयार. हा चूल तयार केले. चला आता काही लाकडा बिकडा गोळा करून चालू आहे. आता तिकडं चुलबिल तयार केले तिने लवकरच झाले पाहिजे. इथे खडक देऊला इकडे खडक दूर आहे का. पाण्यानं देऊन काढलाय. इथे वाघ्या काढायचे. काय ना काढायचा तो काय ना काढायचा तो शेंद्राना नाही तर मग चुन्याना राहील. हां असं ना. हा तर चला इकडं खडक धुवून काढला इकडं. मग त्याला निवत पाणी करून हां आणि मग नंतर समजा झालं का मग वाघी खाली नदीला पाण्यात उडायला. नाही पण तोवर आपली खीर शिजते ना मग. हो ना. खिरशी जाते. तर आता मित्रांनो आता हे लोकेशन निवडलं आपण इथं. तर एवढी लाकडं पण गोळा केल्यात आणि आता इकडं 3 दगडांची चूल केली बा. बरे होल्या काय नाही होल्या तिकडे खडक आहे ना. आता आता मी काय करतो गेल्या साली केलते का तुम्ही. तिकडे तिकडे बोला. गेल्या साली केलं ना इकडंच खीर. तर आता इकडं टोपात पाणी ठेवलंय तिकडे आणि नाही 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 चाल. काढी तर आता चूल पेटवायचं काम झालं. 3 दगडांची चूल आणि इकडं बाकीचं आपलं साहित्य. ह्या झाडाखाली जरा सावली राहते मग जेवाय इथंच बसायला लागेल. जेवाय नाही म्हणजे मित्रांनो फक्त खीरच. आता काय करतो मी हां कवदरीची पानं कापून आणतो चौदाची पाना. आणि मग जुनं पण मग ते अवघड जागे नाही ना. नाही एवढी बासनाची आपली नाही आपल्याला कवदरीच्या पानं आज हा नाही आपल्याला आज रानात बनवते निसर्गिक क्रिया म्हणला का कवदरीच्या पानानच खायची खीर जुनी पद्धत. जुनी पद्धत. हा आणि इकडं पुढं धरणे. ही बघ ही लक्ष्मी जी आहे ना ही आपल्या बरोबर जेवणार आहे. वाघे उडाल्यानंतर पत्रवळी हो पत्रवळी जेवणार. चला चूलबिल पेटले आपले आता मस्त. काय का आलं जमा झालं. गायखं पण एवढंही जमा झालं. आणि म्हणजे आम्ही जवळजवळ 5-6 गायकं आहे ती. तर मग आता तांदूळ किती जमलं तर आपल्याकडे एवढे अरे लय भाऊ पाहिली का असतील. पाहिली काय नसतील एवढं. कोणाच आणला नाही ना त्याच्यामध्ये टाक. मी आणलं ना मीठ. मी आणलंय मीठ माझ्या देण्यात होता ना. जसं होते बुवा. हां मला देणंच नाही आणलंय एवढं मीठ आणलंय. चला आता नाही. मला लाकडं एवढं साहित्य आहे. त्या बसले तोडीत. कोयता आहे काय अगरबत्ती काही फरसाणचं पुढं बिडं आणलं. तिकडं हे नारळ आहेत बाकीचं. तिकडं काळू पण नारळ सुलतोय कारण हे आपली वाघ्याला फोडावंच लागणार आहे ते. आणि चिमाचा एक नारळ फोडतोय. बाकी हे तांदूळ एवढं तांदूळ आहे बा. तर तांदूळ निसायचं काम चालू आहे. आणि इकडं आंदण ठेवून दिलं आहे. 3 दगडांची चूल आपली मांडली मस्तपैकी. तर इकडे ना आता हे जे गायक आहे त्यांच्या सांगण्यावरून काय वाघ राहतोय. कुठं वाघ राहतोय. जागे का वाघ नाही तिकडं म्हणजे जागा काय अशी जमिनीत जागे का टनटनच आहे का. चला पाहायला कशी राहते. तर चला आता ते मारुती सावळे मामा आपली वाघाची जागा दाखवाय नाही तर ती. नाही 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 वाघाची जागा पाहायला चालू आम्ही आता. तर वाघ कशा पद्धतीनं म्हणजे त्याला सारखा राहत आहे का त्या. चला आता वाघ कुठं राहतोय ना कशी जागा आहे ती पाहायला चालू आहे आपण त्या सावळे मामांच्या मागं. तर तुमच्या कधी नजर पडला होता काय. हा मग कुठं 2-4 टाइम ह्या जागा इकडं ना. हा पण मग भ्या वाटत का नाही. आता नाही वाटत. वाघ आहे ना नाही का. हा तर चला तिथं कुठंतरी जागा आहे आपण चालू पाहिलं ह्या टंट्यामध्ये काय इथं. चला मित्रांनो कशी जागा केली त्याला म्हणजे काही कपार विपार नाही आहे पण अशीच जागा आहे सावला बसायची एकदम झुरपुडामध्ये. हा मामा चालत पुढं आम्ही चालू पाठीमागं. पण इथं वाघ नाही आहे. पठाळे का टिपक्याचं आहे पठाळे का. तर मित्रांनो असली वाघ पठाळा वाघ तो वाघ आहे इकडे बिबट्या नाही आहे.
तर आम्ही वाघ नाही आहे याची आधीच खात्री करून चालू आहे, तसं काही घाबरायचं नाही. आम्ही वाघ नाहीच आहे इथं, फक्त तिची जागा कशी केली त्यांना ही पाहतोय आपण. हे पहा इथं समोर जागा आहे तिची, एकदम खतरनाक जागा. हे पहा मित्रांनो, ही त्या वाघाची जागा आहे, एकदम अशी ही टणटणी आहे ना. हिच्यात आतमध्ये घुसून बसणार, आतमध्ये एकदम मैदान, आणि इकडे वर एक आहे का जागा, ही खास आहे का ती दोहीसारख्या जातं. तर हे बा ह्या टणटणीमध्ये असा घुसून बसणार इथं, आणि थोडासा मैदान केलं इथं खालून, आणि एकदम म्हणजे थंडी किंवा कुठं शेळ्या बिळ्या जर आल्या तर चावू लागणार त्याला लगेच. आणि इकडं वरच्या साईडला एक आहे, हां म्हणजे त्या आज कधीतरी त्या बसेल राहणार तिथं. हे बा डोका पुढं ठेवणार का, हे बा इकडे एक जागा आहे बा. तर असं आहे, आणि जंगल पण भरपूर आहे. असो चला, देवच्या देव. मग आज नाही ना काय पण ब्याव, आज नाही काय बी, आज काहीच करू शकणार नाही तो. का बरं? हा आज वाघ बारत आहे ना, आणि आपण त्याची नाही त्याचं सण आहे, आपण त्याची पूजा करायला आलो आज नाही की नाही. आले. हां चला हा घेऊ खीर करून. हां हा घेऊ चला. तर ह्या धरणाच्या काठाला आज आपला हा वाघबारशीचा छोटासा कार्यक्रम आहे, आणि आम्ही काही जास्त नाही, फक्त 4-5 गाय खेळती. आणि हा आमचा इकडं सुपदार एरिया आहे, इकडं पायऱ्याचे दगड म्हणून म्हणते ती, आणि इथे एकदम उंच असा खाली कडे, पण बराचसा भाग धरणामध्ये बुडाल्यामुळं बराचसा भाग त्याचा गाडून गेला आहे. पहा एकदम जबरदस्त दरी आहे, आणि तिकडं तो आमचा जो आहे सुपधार म्हणून तो पण आता पूर्ण बुजून गेला आहे. चला इकडं खेर होते आता, इकडं ह्या कडेच्याच वरच्या साईडला इकडे खेर होणार आहे आपली. मारती हां भाऊ येतात काय आले इकडे पळायला काय झालंय? खालीन जाय वर खालीन काय? हात जळल हात जळल जरा लांब रे उकडे आले काय? लय येड्या दंदा उकळी तिकडे मोबाईल. तर मस्त आता खिरला उकडे आले, आणि आम्हाला काही काम करायची गरज नाही. तर हे बा आता मस्त उकडे आले. गाठ आहे काय अंडा का नाही? या आणलाय ना आता आणणार चिमत आता गेलाय. नाही तर मग वगैरेच घेऊ त्या करून आता उलटा पालटा. वगैरे चिमत आता गेलाय कडे मग आता कवतरी कवतरी. गेलाय तो खाली तिकडे पाहिजे तिकडे. तर आमचा चिमा आता कुठे गेलाय? कवतरीची पाना कवतरीची पानं आहे काय? भाऊ हां अरे वाघोबा काय खास काढला हां काढला काढलाय. काढू ए भाऊ अरे खास चितर काढलाय चितर एकदम खास. कलर कोणता वापरलाय? शेंदुरी आपला शेंदुरात काढलाय का? हा वाघोबाला तेच लागत आहे ना देव बाप आहे. तर हा वाघोबा काढलाय आपण. आता याची अजून पूजा करायची, याला निवड ठेवायचे. तर ह्या खडको आता हा वाघ्या काढलाय, वाघ शेंद्राचा. करायची ना पंती लावून. पण ते लावायचे ना? हा पंती लावायची. बरं बरं चालेल. तर मित्रांनो आता ही ह्या वाघ्याला पंती लावायचे. अजून आपली खीर शिजल्यानंतर आपण मग निवड दाखवू. जरा मासे आणले मी. हां कॅरी बॅगमध्ये आहे का? तर माचीस पण आपण आणली होती. आता इकडं पंती पेटू आपण वाघ्याला. तर पंती पेटवायचं काम चालू आहे. समोर आता आपण वाघ्याला पंती लावली. तर चला आता फसाबाई ओवाळते आणि पूजा चालू आहे त्याची. भीमाचा नारळ फोडता ना? हा मग अगरबत्ती ओवाळून वाघ्याला. आणि हे आपण वाघबार साजरे करतोय. काय तुमची मागणी वाघ्या का? आमची काय मागणी नाही बघा हा गुरं वासरेल ना, तर गुरं वासरेल सुख आणि जनावर वासरेल जागा फटका नको. काही अनेक ठिकाणी आता बिबट्याला बरीच माणसं आहे त्या केली नाही का, मग तसं नको नाही का? तसं काय नको दाखवू म्हणा. आम्हाला सुखरूप ठेवू त्या राहणार आम्ही हिंडतोय. विधिवत पूजा चालू आहे. फोडणार काय अडचण नाही, बोल्या फोडणार. तर ही संस्कृती आम्ही जपितोय आज. वाघोबा की जय वाघोबा की जय. चला नारळ काही नासका निघाला, पण नासका निघालो चांगलं काय म्हणतात ना. तर आमचा नारळ पण नासका निघाला, रुजू झाला वाघोबाला. तर चला आपण पण आता वाघ्याला नारळ फोडून टाकू. तर आम्ही जेवढं जण आहेत ना, जेवढी माणसं आहेत, आम्ही जेवढं पुरुष
तेवढं पण आपण तेवढ्याने प्रत्येकाने एक एक नारळ फोडायचे आणि 5 कुटकं याला ठेवून आपण आणि त्यानंतर बाकीचा नारळ आपण खिरीसाठी वापरणार आहेत. चला 5 कुटकं ठेवून वाघ्याला. हे वाघोबा चला आता चिमादाना मस्त कवदरीचा पान आणलाय निवड ठेवायसाठी. 5 कुटकं ठेवते हा. 5 फूट का ठीक आहे ना. तर आता चिमादा नारळ फोडतोय आणि तोच आज आमचा पुजारी आहे. पण तो गेला होता कवदरीची पानं आणाय आणि ह्याच पानावर आज आपण वाघ्याला पण निवड ठेवणार आहेत आणि याच पानावर आपण आज खीर पण खाणार आहे ती रानामध्ये. चला अशा पद्धतीनं ही वाघेची विधिवत पूजा आपली झाली. फक्त आता याला खिरीचा निवड दाखवायचा राहिला आहे. पण अजून आमची खीर शिजते. खीर शिजल्यानंतर निवड दाखवू आपण. आणि एक घास चिमादा एक घास आपली गायला घाला ना गायला. वाघोबा फुलांचा वर्षाव या ठिकाणी पूर्ण पूजा. कारण हा एक आमच्या गायकांचा शेतकरी बांधवांचा म्हणजे एक दैवत आमच्या आदिवासी भागातील आणि प्रत्यक्ष वाघेची ही मूर्त राहतेच. काय सांगितलं दाखवायची आता आता भाताचा गुळाचा निवड दाखवू आपण. गुळाचा भाताचा ना. हा मग मागून खिरीचा दाखवू. बरं चालेल. दाखवा निवड दाखवा. पाणी आखळ बखळ आणायची मला. आणलाय का? लगेच पुष्कराला सुरुवात करा. तर आता आता खीर आलीच ती इकडे ये ना, सोल लाग ना. भात गुळ याचा नैवेद्य दाखवला जातोय. नाही जमत बाबा हे निका पळती येतोय आम्ही निका पळतोय जीव काव काव गाय काय तू आग पाहिला तू आणि मग तू पळाली काय. आम्ही जागेवर उभरायला पण तो वाघ मोरा निघाला ना. हा त्या दिवशी गा म्हणजे पहा आपल्या इथं. त्यानं काय मागत रुपयाला नाही माहित. गपशिप गेला तो बिचारा. जरा निघून पण अशा मुलग्या झाल्या असं तुम्हाला. वाघ आहे तो. वरून गेला ना, आम्ही मुरलो. वर पिंडी टाका नाही तर पडल त्याच्यात. शेंगदाणा टाकलाय. शेंगदाणा टाकलं. टाकलं का काय तर शेंगदाणा पण टाकलं ती असं फिरवणं. आणि गुळ पण ठेवलाय. ह्या हे इकडं काय ह्या शेंगदाणा हे पिठे काय हा पिठे तांदळाचा. तांदूळ पिठे बाकी तांदूळ आहे तसं. आणि मिक्स करेल का. हा हा रवा मिक्स करेले बुजेल पिठे. गुळ नाही टाकला अजून. गुळ नाही टाकला अजून. अजून नारळ कुटायचे. अरे तू आवर दादा मग नारळ का बाबा गोटा आणायला लावला ना ते कुठे. चला तिकडं आपला गुळ फोडून ठेवलाय. घर नाही ना मग समजा साहिती. नाही काय नाही तसा देव बापाला आपल्या गोट्यानं कुटायचा बारीक करायचा. हा म्हणजे कसा लवकरच झाली पाहिजे पुन्हा मग आहे का नाही. काय वाटीचा ती असं आता वाग्याला निवड दाखवून वाग्या उडवायला लागतात. तर आता 4-5 मिनिटातच आपली खीर होणार आहे. गुळाचा नाही होईल. दादा हो अरे फोडता खाशील बरं का देवाचं आहे. नाही ना हा त्या खिरीत टाकायला खीर होता. हा तेच म्हणला तुमच्या काळात कशी खीर करायची रे. अरे बा लय भारी हा लय भारी मोठाला टोप ठेवायची तवा. ए बाय मी पूजा केले नारळ फोडला हे कुठका खाऊन पाहतो देवाचा. तो चिमाच्या आधी खाऊन टाकलाय. अरे असा अरे नाही हा. देव बापाचा खायला लागत आहे ना मग परसाद आहे त्या. हा मग आता काय असा का जर भाऊ नाही देवाला रुजे बोले. जाऊ बाबाला दे रे एक कुटका. हा ते गुरावळा आहेत ना. भाऊ गुरावर बसला एक कुटका काय बरोबर. बरं आता वाघ बारस का मामा मी काय म्हणतो आता वाघ बारस का नाही जास्त प्रमाणात होत बा. आता आपण करतोय बा पण सगळेच नाही करते ना. गायक होत आता गायक नाही लय. आता मोजकच गायक. मग ते गाय का कुठे गेलं. ते गायक आता गेलं कोकणात. आणि काय तुमच्या वयाचा जोडदार आहेत ते गेलं ना आता ते. नाही पण मग काय देवाघरी. हा नाही देवा वगैरे आता ते नाही का त्या टायमाला लय भारी असं लय राहिला. भारी त्या टायमाला. किती गाय करायचं एकत्र आधी खीर करा चांगलं 10-15 गायक राहायचं. आणि खीर किती करायची जाम खीर करायची जाम डांगरा शिजवायचो काही पाण्यात उडायचे काही जाम मुटकी करून डांगराची वागे उडवायचे जाम पाणी जाम भाताच्या मुटकीने हाणायचे. वळवाचा पाणी म्हणतोय मी. तो पुराणा गेला डोळे भाऊ तेव्हा. एक बारा म्हणतात लय पाऊस झालता ना. लय पाऊस गारा म्हणू नको काय म्हणू नको. पण त्या टायमाला जो ह्यो परिसर आहे आता इकडे धरण आहे हा त्या टायमाला धरण नव्हता ना. नाही धरण नव्हतं ना. वळ होता ना. वळ होता वळ हा वळ चालू होता. तर मित्रांनो अशा प्रकारे आमची जी वाघ बारस आज साजरी होते या निसर्गरम्य वातावरणामध्ये. भरपूर जंगल आहे पण इथं थोडासा मैदान आहे ती जागा आपण निवडली
तर आता आपली पाणी पिया आणायला जायचे पाणी पिया जायचं आणाय धरणं चल मग स्वच्छ पाणी घेऊन हा. तर मित्रांनो आता एवढ्या जंगलामधून आम्ही आहे ना पाणी आलो इथे पा धरणाचं स्वच्छ पाणी. तर आता धरणाचं स्वच्छ पाणी पण पिऊ आपण. तिकडे खोल असेल ना काळू. तर पूर्ण धरणाच्या कडाला पूर्ण जंगल आहे बा आणि धरण पण एकदम जबरदस्त आहे. आता इथं ह्या धरणामध्ये बऱ्याचशा जमिनी जायला ह्या इथं एवढ्या विभागामध्ये आणि अतिशय जंगल अतिशय सुंदर असा लोकेशन हे बा. तिकडं वर आपली वाघबारस म्हणजे चालू आहे ना तिकडं वर आणि तिकडून आम्ही आता पाणी यायला ह्या जंगलातून इथं आलो धरणाच्या काठाला. अय चिमा खीर शिजले ना मग निवत काढ ना. त्या पानं आहे कवतरीची पानं आलं ते धुवून घे बरं का चांगली. तर एवढी कवतरीची पानं आता धुवून घ्यायला लागेल आणि ह्या पानं दाखवायचं निवत. बरं बरं चालेल. तर आता आपला स्वच्छ पाणी आणलं धरणाचं आपण आणि आता ह्या पानं चिमाला निवत काढतोय. निवत म्हणजे काय नाही फक्त खीरच आपली बेस्ट खीर झाली आपली. हे बाई खीर इडे दाखवायचे का वागे उडवण्याचे इडे नाही दाखवायची इडे दाखवायला ना. हा इकडे वाघ्याला दाखवायची हां आणि मग खाली पाण्यापाशी. बरं चालेल. चला आता तो वाघ्याला आम्ही निवत दाखवतोय. चला आता इडं निवत दाखवलंय. आता कुठं न्यायची धरणं का धरणं खाली न्यायला लागेल ना. वाघे उडूया पहिली उडवायची वाघे पण आता धरणच उडायला मग नाही आता काय नाही फक्त आपला जुन्या रूढी प्रमाणे फक्त करा मायना करू आपण. मायना. हा आता धरणच उडायचा म्हणला ना. नाही धरणात नाही उडायचं. बरं त्या जागा चांगली नाही आम्ही जाऊ चांगली. बरं चालेल 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 काढ निवत खाली जाऊ आपण. हा तर मित्रांनो आता जुन्या परंपरेनुसार पाण्यात पहिली वाघे म्हणजे माणूस ते खीर घेऊन उडायचा आणि ते खीर अंगो गरमच टाकायची ना. गरम टाकायची परत जिपडाने हाणायची डांगराच्या फोडी द्यायच्या हाणा असं ना. मग नाही ते आम्हाला आज नाही माहिती एवढा बरं का. जुन्या पद्धत तशीच होती. पण आता करू साधी बोलूच ना हा पण साधी करायची. साधी करायची. हां बरं चालेल. चला आता आता ही खाली पाण्या का आपण वाघे उडवणे म्हणतात त्याच्यासाठी निवत काढून नेतोय आता खाली. कुठून दाखवायचा हा त्या टोकाला तिथं ना. चिमा आता ह्या इकडे याला काय म्हणतात पायराशी दगड ना. तर मित्रांनो पायराशी दगड. तर इथं निवत दाखवलं आपण धरणाच्या काठाला. आता ह्या इथून तुम्ही गायका बसणार आणि इथून खाली तुम्हाला काय टेळणी करायची तुम्ही इथून सर्व जनावर समजे राहायचे ना इकडे म्हणजे खाली जनावर राहून जाणार. हां तो जागा भरपूर असेल ना. हा पाणी नव्हतं ना तो. हां समधी जनावर खाली राहायची मग इथं मस्तपैकी बसायची समधी दिसायची हां 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 आणि तो दगड्या म्हातारा होता हां हां आणि मग समधी जनावर चरत चरत अशी वर यायची हां हां हां. आणि इकडे गायकांची बैठक राहायची. इकडं कोणातरी पिंडे काढली. हा पिंड काढले शंकराची पिंड हां गायखेनीच काढले. गायकांनी काढले जुनी पिंड आहे. तर पहिला जागा भरपूर होती ह्या दगडापासून इकडून सगळ्या जनावरांची टेळणी केली जायची आणि तिथं मोठा असा म्हणजे रंधा फॉलसारखा असा वग म्हणजे सुपदार. पण आता तो पण पाण्यात गेला. त्या जुन्या आठवणी सगळ्या पाण्यात गेल्या ती आणि याला खालून जनावर राहायची गायक इथं बसून आणि सगळ्या जनावरांकडे लक्ष टाकायची. याला पायराची दगड म्हणतात. पायराची दगड म्हणायचं कारण असं आहे का मित्रांनो ह्या दगडीखाली ह्या पायराचा झाड आहे म्हणून तिला पायराची दगड म्हणतात ना. चला आता घेऊ खाऊन. पुढं वग होता का नाही. हा आणि हे मोठी आडव होती ह्या आडवाला गुरा रेशी असं. चला आता जाऊ आता घेऊ खीर खाऊन मस्तपैकी. हा तर आता कवदरीची पानं धुवून आणि पानं लावायचं काम चालू आहे इथं. म्हणजे आपली पंगत येते थोड्याच वेळात तिथं बसणार आहे. तशी त्या स्वच्छ राहतात पण त्याची घाण उडी राहते ना मग त्या थोडीशी आणि लांबले राहतात मग कापून आणि मग स्वच्छ अशी धुवून घ्यायची. चला आता आपली पंगत बसले मस्त केळीच्या पानं म्हणजे कवदरीच्या पानांवर. भीमा आता अजून खायला नाही ना. नाही नाही कमीत कमी वाघोबाच्या नावाची गरज नंतर द्या. आपण निवत दाखवाय पाहिजे ना वाघोबाला. हा 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 चालेल चालेल चालेल. वाघोबा बोल वाघोबा की जय.
तर मित्रांनो अशा प्रकारे ही गायकांची आमची आजची वाघबारस. अरे तोड जळल बाबा. अरे त्या दमाना खा दमाना खा आता हे कसं दमाना खा एकदम. दिसतात काय भाऊ गुरा गेला तापलं आता. हाय ते इकडे कालोड हे काय आले 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 तर ते शेळे आल्या ते कस काय आज जाणार नाही. आज वाघोबा काही करणार नाही. वाघोबा कंदीच काय करत नाही भाऊ. हा बरं जाऊ द्या मुर्द्या खीर कस काय झाली एकच नंबर. सीमा आता टेस्टी म्हणजे टेस्टी खीर. तो काय कस काय झाली हो खीर खीर मध्ये खीरच झाली. मस्त झाली ना. मस्त झाली. आजच्या खीरला नाव नाही. आजच्या खीरला नावच नाही. पण दूध नाही टाकला आपण खीरीत. दूध टाकते नाही ना भाऊ. बिन दुधाची शेष राहणार. खीर तुम्ही खाऊन पहा. नाही काय शास्त्रे कोणा तरी सांगितलं आम्हाला म्हणे भाऊ वाघ बारशीच्या खिरीत दूध टाकू चालत नका. नाही. काळू कस काय वाटते मस्त झाली. गणे मस्त झाले ना. तर पहा आता मी पण बसणार आहे आता आपण तोपर्यंत आमचं सगळं गायकी मंडळी तोंडी लावायला म्हणा फरसन फरसन नाही वाढलं अजून. तर आता फरसाण. हा गोड बरोबर तिखट पाहिजे ना काहीतरी नाही का. तर आता फरसन पण आणलं इकडं पहा. तर फरसन घ्यायचं काम चालू आहे वाढायला. तर खीर म्हणतात चांगली झाली पण आता माहेर तोंडाला पाणी चालय. पण आता भाऊ, तुझा दम दम आमचा वंशी आता नाही तर बस. मी खातो नाही म्हणतो काय नाही तुम्ही नका टेन्शन घेऊ. भूक लागली असेल तर लगेच खाऊन घे. नाही खायला नाही म्हणतो द्या कर बुवा. हा पण खीर म्हणजे खीरच झाली की मग. एकच नंबर. तोंड जवळ बघा जळ सुटला आहे. तुम्ही सारखी म्हणता चांगले झाले त्याच्यामुळे त्या तोंडाला पाणी येतं ना. मला वाटलं खावायची खायला. अरे, थांब 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 थांब. तू लगेच बस आता वाटलं तर हाय तुला एक पान हे काय. बरं चालेल. हे बा आता त्या फरसाण गोड बरोबर तिखट पण फरसाण पण आहे. हे बा तर मित्रांनो आता आम्ही खीर बीर खाली आणि पोरली पण चालवली थोडी वाढून. तर मग बरीचशी उरली होती. चला प्रत्येकाला प्रसाद म्हणून पोरली पण चालवली. आणि सीमा कशी काय झाली एकदम एक नंबर. वाघबार मस्त झाली ना. मस्त झाली. तो आमच्यात पहिल्यांदाच होता ना. हा तर पहिल्यापासून मला माहिती ना. हां तर मित्रांनो आता खीर खाली गाय खरेला खाली रानामध्ये ते पण येतील. आता जवळजवळ 4 वाजलं ती. तर आता आम्ही तिघंजण जरा मोकळे येतो आमच्याकडे जनावर नाही ना मग त्याच्यामुळं मग आम्ही चालू आहे आता निघून. तर हा एक छोटासा व्हिडिओ आपल्या आदिवासी संस्कृती आणि परंपरागत चालत आलेला हा सण वाघबारस आम्ही आपल्यासाठी दाखवण्याचा प्रयत्न केला. रानात मस्त धमाल झाली. तर मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ मी बनवला. कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नाही नसाल ना तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. त्याला एक हाईप करा. पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान. धन्यवाद करतो मित्रांनो. जय महाराष्ट्र जय आदिवासी वाघोबा की जय जय.